विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वृत्तपत्रातील सदर लेखनाची वैशिष्ट्ये या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलंय पुणे विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्राध्यापक जयदेव डोळे यांना. डोळे सर, नमस्कार. नमस्कार. डोळे सर पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक जसे आहेत तसेच त्यापूर्वी त्यांनी लोकप्रिय साप्ताहिके साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक साधना आणि झुंजार दैनिक म्हणून लौकिक असलेल्या दैनिक मराठवाड्याच्या संपादकीय विभागामध्ये महत्वपूर्ण पदे भूषविलेली आहेत. त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत वृत्तपत्रातील सदर लेखनाची वैशिष्ट्ये या एका महत्वाच्या विषयावरती. डोळे सर, आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला आपण सदर म्हणजे काय या प्रश्नाचा थोडा उहापोह करूया. आपल्याकडे इंग्रजीमध्ये कॉलम हा शब्द आहे. हो. कॉलम शब्दाला प्रतिशब्द म्हणून मराठीत स्तंभ, रकाना आणि सदर हे शब्द प्रचलित झाले. सदर या शब्दाचा खरा अर्थ एखादी वाड्यातली मोठी जागा किंवा राजवाड्यातली एखादी विशिष्ट जागा किंवा एखाद्या जुन्या घरातली विशिष्ट जागा जिथे माणसं जमून एकत्र संवाद साधतील, एकमेकांशी गप्पा मारतील, एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण करतील. तर अशी सदर म्हणजे जे संवादाचं स्थान आहे तसंच एखादं स्थान वर्तमानपत्रातही निर्माण करावं आणि जेणेकरून एक माणूस अनेकांशी किंवा अनेक माणसं अनेकांशी संवाद करू शकतील म्हणून त्या स्थानाला, त्या विशिष्ट जागेला सदर असं नाव दिलं गेलं असं मला वाटतं. हा, परंतु तशाच अर्थाचा शब्द दुसरा आहे, तो म्हणजे स्तंभ. तेव्हा स्तंभ आणि सदर हे एकमेकांना पर्यायी शब्द आहेत का त्यामध्ये काही सूक्ष्म भेद पण आहे? सूक्ष्म भेद निश्चित आहेत, कारण दैनिक हे रोज काढत असताना तिथे रोज काही स्तंभ म्हटले जातात. अग्रलेख हा रोजचा स्तंभ झाला, वाचकांचा पत्रव्यवहार हा रोजचा स्तंभ झाला, किंवा रोजचं हवामान हा रोजचा स्तंभ झाला, नंतर राशी भविष्य, नंतर एखादा चुटका किंवा एखादं व्यंगचित्र, ही रोजची स्तंभ लेखनाची प्रक्रिया झाली. सदर मात्र हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला अथवा एखाद्या विशिष्ट समूहाला, एखाद्या विशिष्ट संस्थेला वाहिलेलं असं एक लिखाणाचं रूप असतं. बर. आता मराठीमध्ये आपण असं मानतो की इसवी सन 1832 साली सुरू झालेल्या दर्पण या साप्ताहिकापासून मराठी पत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्या दृष्टीने आता आपल्या पत्रसृष्टीचा साधारण 170 वर्षांचा इतिहास झालेला आहे. तर या 170 वर्षांच्या इतिहासामध्ये सदर लेखन मराठीमध्ये नेमकं केव्हा सुरू झालं याबद्दल काही ऐतिहासिक मागोवा आपल्याला सापडतो का? नाही, मराठीत तसं सदर लेखन नेमकं केव्हा सुरू झालं, ते कोणी सुरू केलं, कुठे सुरू केलं ह्याचा तसा पत्ता लागत नाही. पण एक इतिहासाचा आढावा घेताना असं दिसतं की इंग्रजी वर्तमानपत्रात किंवा तेव्हाच्या इंग्रजी साप्ताहिकांमध्ये जी सदरं असत त्यांचीच बहुता अनुकरण मराठी वर्तमानपत्रांनी केलं. त्यामुळं अग्रलेख, लेख, प्रवास वर्णन, राशी भविष्य याखेरीज एखाद्या माणसानं विशिष्ट हेतून अथवा त्याच्या अनुभवाचं सार लोकांना सांगण्यासाठी एखादी विशिष्ट जागा निवडून लिहित राहणं हे मला वाटतं की लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख हे जे सरकारचे एक मोठे कर्मचारी होते, नंतर इतिहासज्ञ होते, अर्थतज्ञ होते, त्यांनी 1848 ते 1850 या वर्षांमध्ये भाऊ महाजन संपादित प्रभाकर या साप्ताहिकांमध्ये दर आठवड्याला एक या प्रमाणात पत्र लिहायला सुरुवात केली. पण सलग दर आठवड्याला एक पत्र लिहून ती 2 वर्ष पूर्ण झाल्यावर थांबणं हे सदर लिहिण्याच्या प्रक्रियेचं आरंभीचं रूप असावं असं दिसतं. त्याचं एक संकलित स्वरूपामध्ये पुस्तकही तयार झालेलं आहे आणि पत्र हा आकृतीबंध मला असं वाटतं किंवा सदर लेखकांकरता विलक्षण लोकप्रिय पण ठरत गेलेला आहे. अशी काही अन्य उदाहरणं की पत्रांच्या स्वरूपामध्ये सदर आलेलं आहे? पूर्वीच्या काळी एकमेकांना मनोगत कळवताना किंवा माहिती कळवताना पत्र लिहिणं ही एक मूळची प्रक्रिया होती. बरोबर. तर अशी पत्र जर सार्वजनिकरित्या, जाहीररित्या जर एखाद्या व्यक्तीला उद्देशून किंवा राज्यकर्त्यांना उद्देशून किंवा संस्था चालकांना उद्देशून किंवा संबंध समाजाला उद्देशून जर लिहिली तर काय बिघडलं? म्हणजे त्यामुळे जवळीक साधते, आपल्या मनात नेमकं काय खळबळतं आहे ते नीट मांडता येतं. अशा रीतीनं पत्ररूपे संवाद साधण्याची एक कला किंवा एक पद्धत ती रूढ झाली. त्याचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे अच्युत बळवंत कोल्हटकर हे संदेश साप्ताहिक चालवायचे. तर त्या साप्ताहिकामध्ये वत्सला वहिनींची पत्रे
असं अच्युतराव वत्सला वहिनी या नावाने लिहायचे. ते स्वतः लिहायचे. आणि त्या काळी गाजलेला प्रश्न किंवा त्या काळी एखादा पेच प्रसंगात अडकलेला राजकीय पुढारी किंवा एखादी संस्था किंवा एखादा पक्ष ह्याचं नाव लिहून अच्युतराव वत्सला वहिनींना काय वाटतं, म्हणजे थोडक्यात स्वतःला काय वाटतं म्हणून ते त्यांना उद्देशून एक सविस्तर पत्र लिहित असत. बरोबर आहे. आणि वाचकांना आपण शहाणे करून सोडावे, बरोबर, शहाणे करून सोडावे सगळे जन, हाच उद्देश आरंभीच्या वर्तमानपत्रांचा असला पाहिजे. दर्पणचे बाळशास्त्री जांभेकर हे तर स्वतः शिक्षणतज्ञच होते. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आणि त्यांच्या पत्रकारितेमधून समाजाला शिक्षित करणे हाच एक प्राथमिक हेतू आहे असं आपल्याला दिसतं. पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जसजसा काळ लोटत गेला आणि वाचकांना वर्तमानपत्रांची सवय होत गेली तसतशा त्याच्या शैलीमध्ये पण फरक पडत गेला. शैलीतला मोठा फरक असा आहे की या शतकाच्या सुरुवातीला मराठी साहित्यामध्ये लघुनिबंध हा एक प्रकार रूढ झाला. आपल्या मराठीतले फडके, खांडेकर, अनंत काणेकर, वाडकोलकर ही जी मोठी मंडळी होती ती लघुनिबंधाचा प्रकार चांगल्या प्रकारे हाताळत असत. हाही प्रकार इंग्रजी वाङ्मयावरून बरोबर असं म्हणता येईल का? एसेज हे जे इंग्रजी वाङ्मयामध्ये एक प्रचलित रूप होतं त्याचंच लघुरूप हे लघुनिबंधामध्ये येऊ लागलं. आणि लघुनिबंधाचा प्रकार असा होता की थोड्याशा जागेमध्ये, नेमक्या शब्दांमध्ये, आकर्षक शैलीमध्ये, सोप्या सुटसुटीत वाक्यांमध्ये आपल्या मनातली खळबळ किंवा आपल्या मनाला भावलेला एखादा प्रसंग किंवा मला आलेला एखादा अनुभव तो सार्वजनिकरित्या मला उघड करायचा आहे, मला तो समजून सांगायचा आहे, तर तो लघुनिबंधाच्या रूपातून तो मांडला जाऊ लागला. आणि त्याचंच रूप पुढे एखाद्या साहित्यिक किंवा लालित्यपूर्ण किंवा क्रीडा विषयक किंवा ऐतिहासिक स्वरूपाच्या सदरांमध्ये प्रतिबिंबित झालं. हो, मराठी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट सदर लिहिणारी अनेक मंडळी आहेत आणि अनेक सदरं त्यांची वाचकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत, भलेही ती आता बंद झालेली असतील. तेव्हा अशी काही लोकप्रिय सदरांची नावं आणि ती सदरं आपल्या शैलीदार लेखनाद्वारे लोकप्रिय करणाऱ्या लेखकांची नावं, अशी ठळक नावं सांगा म्हटलं तर आपल्याला कोणाची नावं सांगता येतील? पूर्वीच्या काळी असं होतं की संपादकीय वर्गातले लोकच म्हणजे उपसंपादक, वार्ताहर किंवा मुख्य उपसंपादक हे बऱ्याच ठिकाणी हिंडताना त्यांना अशा काही गोष्टी सापडत असत, डोळ्यांना दिसत असत किंवा कानावर पडत असत की त्यांची बातमी तर लिहिता येत नाही किंवा त्यांचा जीव इतका थोडा असे की त्याच्यावर भला मोठा लेखही लिहिता येत नाही. तर मग अशा घटनांचा उपयोग कसा करायचा? तर अशा घटनांचा उपयोग ते एका विशिष्ट शैलीनं एका विशिष्ट ठिकाणी दर आठवड्याला किंवा एखादा ठराविक वार पकडून तिथे तो मांडण्याचा प्रयत्न करीत असत. म्हणजे उदाहरणार्थ समजा पुण्याचं साप्ताहिक आहे तर शनिवार वाड्यावरून असं सदराचं नाव द्यायचं आणि त्याखाली शनिवार वाड्याच्या अवतीभोवती किंवा शनिवार वाड्याच्या आगेमागे काय घटना घडल्या असतील त्या लिहून काढायच्या. जर समजा मुंबईचे साप्ताहिक असेल तर भाऊचा धक्का किंवा फोर्ट किंवा राजाबाई टॉवर अशी नावं देऊन तिथे आपल्याला जे अनुभव आले, जे बातमीत सांगता आले नव्हते किंवा लेखात सांगण्याच्या पात्रतेचे नव्हते, ते चुटकुल्यांच्या रूपाने खमंग चुरचुरीत शैलीदार पद्धतीनं सादर करणं हे होतं. दुसरं असं वैशिष्ट्य होतं तेव्हाचं की तेव्हा हेच बातमीदार, हेच उपसंपादक आपलं लिखाण करत असल्यामुळे आपल्या नावाची पुनरुक्ती होऊ नये म्हणून चित्रगुप्त, संजय, धनंजय, धनुर्धारी अशा पौराणिक नावांनी सदर लिखाण करत असत. म्हणजे मग आपल्याला जे व्यक्त करायचं आहे त्याने त्याच्यात अडसर पण येऊ नये आणि कोणी लिहिलंय हे समजू नये, कोणी दुखावलं जाऊ नये आणि एक प्रकारचा एक प्रकारची गूढपणा, रहस्यमयता, उत्कंठता, रहस्य तिथे तयार व्हावं अशा रीतीने ते लिखाण करत असतात. तर अशा काही शैली जुन्या काळामध्ये प्रचलित होत्या. हो, काही जुन्या वर्तमानपत्रांमधून आपल्याला असं दिसेल की एक माणूस या नावाखाली पण असं लेखन नियमित आलेलं आहे. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, नारद अशी नावं तेव्हाच्या जुन्या साप्ताहिकांमध्ये सापडतात. पंढरपूरकर, यशनाथ पंढरपूरकर असंही नाव घेतलेलं लेखक आहे आपल्याकडे. सुरुवातीला आता आपण थोडंसं असं सांगूया की सदर लेखनाची एक सर्वसाधारणपणे उद्दिष्टे काय असतात. म्हणजे असं की वर्तमानपत्राची उद्दिष्टे किंवा कुठल्याही प्रसार माध्यमाची उद्दिष्टे ही प्रामुख्याने 3 सांगितली जातात. माहिती देणे, मनोरंजन करणे आणि ज्ञान देणे. बरोबर. म्हणजे टू एंटरटेन, टू इन्फॉर्म अँड टू एज्युकेट. बरोबर. ही झाली माध्यमाची उद्दिष्टे. सदर लेखनाची देखील काही उद्दिष्टे याच्याशी सुसंगत अशीच असावीत असं मला वाटतं. तर ही उद्दिष्टे आपल्याला सूत्ररूपाने कशी सांगता येतील? सदर लेखनाचा एक निश्चित असा आकृतीबंध आहे. ह्याचं कारण असं की मराठी वर्तमानपत्र हे बरंचसं गंभीर चेहऱ्याचं असतं
म्हणजे मराठी वर्तमानपत्रामध्ये आत्रटपणा, वाह्यातपणा, वात्रटपणा किंवा मिश्किलपणा, छछोरपणा नव्हता आणि नसतो. तर वाचक वर्ग हा काय सगळा संबंध अंक पहिल्यापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणारा असा नसतो. म्हणजे आजचा वाचक जर तुम्ही घेतलात तर त्याला एकाच विषयामध्ये आवड असते असं दिसतं. त्याला तो राजकारण पण वाचतोय, अर्थकारण पण वाचतोय, शेअर मार्केट पण वाचतोय, राशी भविष्य वाचतोय. इतकं चौफेर वाचन नक्कीच कोणी करत असेल. तर हे संपादकांच्या मालक वर्गाच्या ध्यानी आलं आणि त्यांनी असं जोखलं की आपण जर एक विशिष्ट हिस्सा वर्तमानपत्राचा जर वाचकासाठी उपलब्ध करून दिला आणि तो अशा शैलीनं दिला की तो वाचक तिथे खेळून राहील आणि दर आठवड्याला त्या जागेची तो वाट पाहत राहील, जेणेकरून आपला खपही वाढेल आणि वाचकाची ज्ञानवृद्धी सुद्धा वाढेल, ज्ञानवृद्धी सुद्धा होईल. तर हे दोन हेतू ठेवून संपादक वर्गानं आणि मालक वर्गानं सदरांची रचना केली असे दिसते. तर त्याच्यामध्ये आता एखादा क्रिकेटचा सामना सुरू आहे तर सुनील गावस्कर यांना सांगायचं की तुम्ही दिवसभराच्या खेळाचं वर्णन करा. दिलीप वेंगसरकरांना सांगायचं की तुम्ही खेळाच्या फक्त फलंदाजीबद्दल सांगा. किंवा अशोक मंकड आहेत किंवा मोहिंदर अमरनाथ आहेत की ज्यांच्या अनुभवाची शिदोरी इतकी मोठी आहे की ती वाचकांच्याही फायद्याची पडावी आणि ह्या व्यक्तीला तो जर मैदानावर असता तर तो कशा प्रकारे सामोरा गेला असता तेही कळावं, अशा रीतीनं या सदराची रचना होत गेली. बरोबर. या उद्देशामुळेच आपल्याला असं दिसेल किंवा वर्तमानपत्राचे रूढार्थानी कर्मचारी नसलेले परंतु त्या विषयामध्ये तज्ज्ञ असलेले आणि एक अधिकार असलेले असे पुष्कळसे लोक वर्तमानपत्रामधून लिहू लागलेले आहेत सदरांच्या. त्याची खरी सुरुवात ही ब्रिटिश, अमेरिकन, युरोपीय वर्तमानपत्रात झाली की संपादकीय पृष्ठावर आणि संपादकीय पृष्ठाच्या जे विरुद्ध दिशेला ऑफ एड असं पेज म्हणतात, संपादकीय अग्रलेखाच्या विरुद्ध दिशेचं वर्तमान, तर त्या पानावर संपादकांखेरीज किंवा संपादकीय खात्यातल्या पत्रकारांखेरीज अन्य व्यक्तींनी यासाठी लिहावं की त्या वर्तमानपत्राचा जो एक सूर असतो, एक पठडी असते, एक साचेबद्धपणा असतो, तो थोडासा निवळून टाकण्यासाठी, तो थोडासा मोडून काढण्याकरता थोडंसं वैविध्याने नटलेलं, थोडीशी प्रतिकूल टीका असलेलं सुद्धा आणि आपल्या पक्षाच्या विपरीत असलेलं सुद्धा लिखाण वेगळी भूमिका घेऊन यावं, जेणेकरून त्या व्यक्तीची समजा एखाद्या राजकीय पक्षाचा तो प्रतिनिधी आहे तर त्या राजकीय पक्षाची सध्याच्या प्रश्नाविषयी भूमिका काय हे तो तिथे लिहू शकेल. किंवा एखादा साहित्यिक आहे तो कुठल्या विचारांचा आहे, तो साहित्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो, त्याचा विचार तिथे मांडला जातो. त्याचबरोबर एखादा वकील आहे किंवा एखादा प्राध्यापक आहे किंवा एखादा चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांना लिहितं करून वाचकांना समजा काही अडचणी आलेल्या आहेत की इन्कम टॅक्स बद्दल काही अडचण आलेली आहे, एखाद्या कर रचनेबद्दल अडचण आलेली आहे, तर तो एखाद्या वर्तमानपत्राकडे जाईल, विशिष्ट पान उघडेल, विशिष्ट जागा पाहिल आणि तिथे त्या चार्टर्ड अकाउंटंटचा तो लेख. बरोबर आहे. हल्लीच्या काळामध्ये अशा प्रकारच्या सदरांना खूप वाचक वर्गांचा पाठिंबा लागतो. म्हणजे ज्याला आपण पब्लिक सर्व्हिस जर्नलिझम किंवा लोकांची सेवा करणारी पत्रकारिता, मग ती मार्गदर्शनाच्या रूपामध्ये असेल, कन्सल्टन्सीच्या रूपामध्ये असेल, त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना दिशादर्शन करण्याच्या स्वरूपामध्ये असेल, ती खूप लोकप्रिय होते. बरोबर. आपण लोकहितवादींचा उल्लेख केला. लोकहितवादींचा उल्लेख दोन संदर्भात आपण केला की एकतर ते टोपण नावाने केलेलं लेखन आहे आणि दुसरं ते सुमारे 150 वर्षापूर्वींचं हे स्तंभ लेखन आहे किंवा सदर लेखन आहे. अशा प्रकारची अन्य काही उदाहरणं आपल्याला लोकप्रिय झालेली कुठली सांगता येतील? तशी मराठीत दत्तू बांदेकरांनी या बाबतीमध्ये सख्या हरी या नावाने दत्तू बांदेकर हे चित्रा साप्ताहिकामध्ये 1940च्या आसपास लिहित असत आणि त्यांनी जो खेळकरपणा, खट्याळपणा, थोडासा खोडकरपणा आणि वात्रटपणा, त्या नावापासूनच त्याच्यामध्ये एक मिश्किलपणा, सख्या हरी हे श्रीकृष्णाचं नाव आहे. बरोबर. आणि तो गोपिकांसमवेत जो ज्या खोड्या करतो, ज्या चेष्टा करतो, जी मस्करी करतो, त्याच स्वरूपाची मस्करी दत्तू बांदेकरांनी गांधीजींपासून, गांधीजींच्या अनुयायांपासून काँग्रेस पक्षापर्यंत किंवा अगदी गल्लीतल्या मवाल्यापर्यंत त्यांनी त्याची अशा पद्धतीने रेवडी उडवली की ते सदर, सख्या हरी हे सदर चित्रा साप्ताहिकात, नंतर नवयुग साप्ताहिकामध्ये आणि नंतर मराठ्यामध्ये इतकं गाजलं की तशा प्रकारची एक स्वतंत्र शैली नक्कल करणारी सुद्धा, म्हणजे दत्तू बांदेकरांना सुद्धा नंतर आश्चर्य वाटलं की अरे, आपण ज्या प्रमाणामध्ये, ज्या बोचरेपणाने लिहितो तशी नक्कल मराठीमध्ये रूढ होत चालली. तर हे दत्तू बांदेकर सख्या हरी नावाने लिहायचे.
नंतर गोविंद तळवळकर जरा गंभीर पद्धतीने विचार करणारे पत्रकार, ते रविवारच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचस्पती या नावाने पुस्तकांची परीक्षणं करायचे. अजूनही ते लिहित असतात. खुद्द माधव गडकरी लोकसत्ताचे संपादक असताना दर रविवारी रविवारचा दृष्टिक्षेप या नावानं लिहित असत. शिवाय रोज ते चौफेर या सदराखाली सुद्धा स्वतःच्या नावाने लिहित असत. म्हणजे थोडक्यात मी काय, विख्यात नाटककार विजय तेंडुलकर हे देखील एक तेंडुलकर तर मराठी साहित्यातल्या सदराच्या प्रकाराचा एक मानाचा तुरा मानले पाहिजेत. कारण माणूस साप्ताहिकात त्याने रात्राणी हे सदर सुरू केलं. नंतर लोकसत्तेमध्ये रामप्रहर नावाने सुरू केलं. मध्ये कोवळी उन्हे नावाने सुरू केलं. तर विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगुळकर असे कितीतरी मोठे लेखक हे वर्तमानपत्राशी या नात्याने जुळले आणि वाचकांना सुद्धा हा मोठा लेखक कादंबरीत न लिहिणारा, कथेमध्ये न लिहिणारा, पण रोजच्या दैनिकामध्ये किंवा साप्ताहिक पुराणांमध्ये कसं लिहितो, जगाकडे कसं बघतो, त्याची स्वतःची दृष्टी काय आहे हे मांडतो. ह्याच्यामुळे वाचकांचा खूप मोठा फायदा होतो. एक तर त्याला रोज हा लेखक भेटतो आणि वाचक वर्ग त्या वर्तमानपत्राशी जोडला जातो. बरोबर. म्हणजे आपला लोकप्रिय लेखक आपल्याला वारंवार भेटतो आहे याचाही आनंद वाचकांना मिळतोय. आणि मला असं दिसतंय की सदर लेखन हे नियमित स्वरूप प्रसिद्ध होणारं सदर असतं. त्याकरता एक शिस्त पण आवश्यक असते आणि शिवाय जागेची पण मर्यादा असते. तर जागेची मर्यादा, वेळेची मर्यादा, अशा या मर्यादांमुळे जे सृजनशील लेखक आहेत त्यांची काही पंचायत वगैरे व्हायची का किंवा कसं? अगदी जरूर पंचायत व्हायची. त्याच्यामुळे खूप फार थोडे साहित्यिक या नैमित्तिक सदरांकडे वळले. म्हणजे दर आठवड्याला काहीतरी सुचावं, ते असं सुचावं की ते आकर्षक असावं, ते आकर्षक असं असावं की ते चिरस्मरणात असावं. तर ह्या पद्धतीनं लिहिण्याचा ताण खूप असतो. म्हणजे सदर लेखनाचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला सतत त्या प्रवाहात उतरून घ्यावं लागतं. त्या प्रवाहाच्या बाहेर येता येत नाही. ते वेळापत्रक सांभाळावं लागतं. समजा मंगळवारी तुमचं सदर प्रकाशित होणार असेल तर तुमचा लेख शुक्रवारी त्या वर्तमानपत्राच्या कचेरीत गेला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग त्या मंगळवारी कुठली घटना घडली असेल, त्या मंगळवारी एखादा सण येतोय का, त्या मंगळवारी एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी किंवा जयंती किंवा प्रासंगिक हे सगळं डोळ्यासमोर ठेवून म्हणजे विषयातला ताजेपणा आला, शब्दातला नेमकेपणा आला, मांडणीतला सुवाच्यपणा आला, भाषा आकर्षक करण्यासाठी गरज असल्यामुळे शैलीदारपणा आला आणि या सर्वांना पुरून उरेल असा एक खेळकरपणा, असा एक चुरचुरीतपणा जो कदाचित त्या लेखकाच्या मूळ प्रकृतीमध्ये नसेल सुद्धा, तर तो तिथे सगळं त्यांना सर्वस्व ओतून हा प्रकार हाताळावा लागला. सदर लेखनाच्या संदर्भामध्ये यशस्वी व्हायचं असेल, विशेषतः आमच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने मी हे विचारतोय की सदर लेखन हे काही दैनंदिन बातमीच्या स्वरूपातलं लेखन नसतं. त्याचं स्वरूप आपण आता विस्ताराने चर्चिलेलं आहे. तर एक यशस्वी सदर लेखक व्हायचं असेल तर त्याकरता कुठल्या गुणांची जोपासना जाणीवपूर्वक जर केली तर ते उपयुक्त ठरतं? एकतर वाचक भरपूर हवं. तुम्ही बहुश्रुत असणं, तुम्ही विविध विषयांचा व्यासंगत सतत चालू ठेवणं. कारण पत्रकाराची अशी अवस्था असते की केव्हा कोणत्या क्षणी तुम्हाला कुठल्या विषयावर लिहावं लागेल हे सांगता येत नसतं. त्याच्यामुळे संपादक जसे दुपारी 2 वाजता अग्रलेख लिहायला सुरुवात करतात की तोपर्यंत अर्धा दिवस कललेला असतो. मोठ्या विषयांची काहीतरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये काहीतरी घडणूक होऊन गेलेली, पूरक माहिती पण हाती आलेली असते, तेव्हा तो लिहितो. तर त्याच्यामुळे त्याला सतत तत्पर असावं लागतं. विषयांचा ताजेपणा त्याच्या डोक्यात सतत भिरभिरता असला पाहिजे. नंतर भाषा ही त्याला कमवावी लागते. कारण थोड्याशा जागेमध्ये पटकन वाचकाला खिरवून ठेव अशी शैली आत्मसात करणं खूप कठीण असतं. म्हणजे निबंध लिहिणं आणि एखादं सदर लिहिणं ह्याच्यात इतका फरक असतो की तुम्ही निबंध करताना प्रस्तावना लिहिता, मनोगत लिहिता, इतिहास लिहिता, स्ट्रक्चर, त्याची रचना ठरलेली आहे. त्या गोष्टींची सदर लिहिताना अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही पटकन विषयाला हात घाला, काही चुटके घाला, काही प्रसंग घाला, काही स्वानुभव घाला, काही दृष्टांत द्या, काही ओळी घाला, काही सदर लेखक उदाहरणार्थ अरुण टिकेकर हे लोकसत्तेचे संपादक आपल्या तारतम्य किंवा सारांश या सदरांची सुरुवात करताना एखादं उद्धरण वापरायचे. म्हणजे एखादा विद्वान लेखक किंवा एखादा राजकारणी त्याचं कोटेशन, त्याचं उद्धरण वापरून ती सुरुवात करायची. तर अशी कोटेशन्स
त्या विषयाला अनुषंगून ताबडतोब लक्षात राहिली पाहिजे. वर्तमानपत्रांच्या या सदर लेखनाच्या अनुषंगाने इंग्रजीमध्ये काही वेगळे प्रयोग किंवा सजावट मांडणी यामध्ये काही प्रयोग असे सदरांचे असतात का? इंग्रजीमध्ये असं आहे की इंग्रजी वर्तमानपत्र एरवीच श्रीमंत असतात. हां, त्यांचा पसारा प्रचंड असतो, त्यांच्याकडे साधनांची कमतरता नसते. बरोबर. आणि आजकालच्या युगात तर सगळं आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याकडे केव्हाच येऊन बसलेलं आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही माणसाला ते सदर लिहायला सांगू शकतात किंवा भारताच्या कानाकोपऱ्यात घडलेली घटना ते त्या ठिकाणी असलेल्या एखाद्या चांगल्या वकिलाला किंवा एखाद्या चांगल्या प्राध्यापकाला किंवा एखाद्या चांगल्या अर्थतज्ञाला किंवा एखाद्या चांगल्या पर्यावरण तज्ञाला सुद्धा ते सांगू शकतात की ताबडतोब तू आम्हाला हे लिहून पाठव, तुला या सदर लेखनाच्या बदल्यात इतका आकर्षक असा मोबदला मिळेल. त्यामुळे वेगवेगळ्या तऱ्हेची सदर लिखाणं, विशेषतः शेअर मार्केट या विषयातले तज्ञ इंग्रजीमध्ये जास्त असतात. क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये जागा जास्त मिळते. त्यामुळे बिलियर्ड्स विषयी लिहिणारा किंवा पोलो विषयी लिहिणारा एक माणूस तिथे विराजमान असतो किंवा रेसेस, घोड्यांच्या शर्यती असतात, त्या शर्यतीवर लिहिणारा सुद्धा माणूस तिथे विराजमान असतो. त्याच्यामुळे विविधता किंवा वैद्यकीय विषयावर अत्यंत ताजी घडामोड घडलेली असेल, एक वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया घडली असेल, तर तो माणूस त्या डॉक्टरला सांगू शकतात की तुम्ही ताबडतोब आम्हाला सांगा, त्या बदल्यात आम्ही इतकी तुम्हाला फी देऊ. बरोबर. त्याप्रमाणे ते ग्रस्त लिहितात. सदर लेखनाचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला नक्की सांगता येईल ते म्हणजे असं की जे विख्यात लेखक आहेत देश पातळीवरचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, त्यांचं असं एक सिंडिकेटेड रायटिंग, बरोबर, असाही एक प्रकार म्हणजे तो भाषांतरित करून विविध भाषांमध्ये येतो. त्याबद्दल काही सांगा. आपल्याकडे तसे मराठीत अनेक ठिकाणी लिहिणारे सदर लेखक नाही आहेत. इंग्रजीत खुशवंत सिंग आहेत, कुलदीप नय्यर आहेत, पूर्वी अरुण शौरी म्हणजे मंत्री होण्यापूर्वी अरुण शौरी होते. हे सगळे मोठे पत्रकार दिल्लीत ठिय्या देऊन आसपासच्या घटना घडामोडींवर अभ्यासपूर्ण पद्धतीनं विवेचन करत असत आणि ते विवेचन अगदी जिल्हा पत्रकारांना सुद्धा आवश्यक वाटायचं. त्याच्यामुळे ते एकच सदर साधारणपणे 100 दैनिकांमधून किंवा 25 साप्ताहिकांमधून प्रसिद्ध करू शकत असतात. किंवा अजूनही खुशवंत सिंग आणि कुलदीप नय्यर यासारखे मोठे पत्रकार त्यांच्या भाषांसाठी परदेशातल्या देखील काही वर्तमानपत्रातून त्यांचे सदर लेखन चालू असतं. हिंदूमध्ये आर्ट भुजवाळ नावाचे एक प्रख्यात विनोदी शैलीकार लेखक आहेत. ते जवळपास जवळपास आकडा सांगता येणार नाही, पण शेकडो वर्तमानपत्रामध्ये त्यांची सदरं चालू असतात. किंवा विल्यम सफायर नावाचे एक इंग्रजी भाषेचे तज्ज्ञ आहेत. ते भारतातल्या इंग्रजी दैनिकात जसे प्रसिद्धीस पावतात तसे परदेशातल्या असंख्य वर्तमानपत्रात ते प्रसिद्धीस पावतात. बरोबर. आपण सदर लेखनाची वैशिष्ट्ये याबद्दल आम्हाला खरोखरच खूप चांगली माहिती दिली. आमच्या विद्यार्थ्यांनाही आता लक्षात आलं असेल की सदर लेखन हा आजच्या पत्रकारितेमधला एक महत्वाचा घटक आहे. मित्रांनो, आपण माहिती युगामध्ये वावरतो आहोत हे खरे. माहितीचे अनेक स्रोत, अनेक साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत, परंतु त्या साधनांचा वापर करून शैलीदार लेखन करता येणं, ते नियमित करता येणं आणि मोजक्या जागेत मोजक्या शब्दात करता येणं हे देखील गुण पत्रकारितेमध्ये यशस्वी होण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा सदर लेखनाच्या वैशिष्ट्यांबद्दल आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल मी ढोळे सर यांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद ढोळे सर. नमस्कार.